निसर्गाने समृद्ध असा हा कोकण आणि कोकणातील हा माझा शेवटचा दिवस। मित्रांनो, आपण आज येऊन पोचलोय रत्नागिरी जवळील आरेवारे बीचला। इथला समुद्र किनारा आणि अप्रतिम नजारे तुमचं मन नक्कीच जिंकून घेतील। चला तर मग सुरुवात करूया एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीने। मित्रांनो, फक्त कल्पना करा, समुद्राच्या वर उंच हवेत अगदी पक्षासारखं उडता आलं तर कसं वाटेल? भारी ना? मित्रांनो, ही आहे ओशन फ्लाय जीप लाईन जी आपल्याला आरेवारे बीच वरती पाहायला मिळते। समुद्रावरची जीप लाईन ही पहिलीच आहे। चार्जेस काय असतील एकदा सांगा? मोठ्या माणसांचे 600 रुपये, लहान मुलांचे 500 रुपये। पहिल्या वेळेस भीती वाटणार थोडीशी, पण नंतर जेव्हा तुम्ही हवात असणार बीचच्या वरती तेव्हा तुम्हाला काहीच भीती वाटणार नाही। तुम्ही फक्त वरडणार असं तोंडात। आता आपण अशा एका विशिष्ट मंदिराला भेट देणार आहोत, ज्या मंदिराने त्या काळामध्ये एका विशिष्ट वर्गाला न्याय देण्याचं काम केलं। हे आहे पतित पावन मंदिर, जे रत्नागिरी या ठिकाणी असून एक विशिष्ट वर्गाला न्याय देऊन मंदिरामध्ये प्रवेश देणारे हे भारतातील पहिलं मंदिर आहे, जे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सांगण्यावरून बांधण्यात आलं। या देवळात मुख्य देवता म्हणून लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे। याच मंदिराच्या परिसरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक प्रेरणादायी स्मारक उभारण्यात आलेलं आहे। 1857 ते स्वातंत्र्याच्या काळापर्यंत देशभक्त हुतात्मे यांचा तेजस्वी इतिहास या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। वीर स्वातंत्र्यवीर सावरकर जे साहित्य वापरत होते ते आपल्याला या ठिकाणी या संग्रहालयात पाहायला मिळते। वीर सावरकरांच्या ज्या वस्तूंनी इतिहास घडवला ती सावरकरांनी लंडनहून पाठवलेली 2 पिस्तुले, त्यांची काठी, जंबिया, त्यांचा चष्मा अशा अनेक गोष्टी तिथे जपून ठेवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर ज्या बोटीतून सावरकरांनी समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली त्या बोटीची प्रतिकृती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणाला भेट दिल्यावर आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यातला एक चित्रपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। मित्रांनो, रत्नागिरीमध्ये आलात तर हे पाहिल्याशिवाय पुढे जाऊ नका। याच्याच बाजूला जवळच लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान पाहायला मिळतं, तेही पहा। मित्रांनो, आता आपण आलो आहोत बाळ गंगाधर टिळक यांचं जन्म ठिकाण पाहण्यासाठी। हे आहे लोकमान्य टिळकांचं जन्म ठिकाण। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। हे वाक्य आजचं नाहीये, पण हे ऐकल्यावरती बाळ गंगाधर टिळक आठवतात। हे वाक्य प्रत्येक वेळी बोलताना किंवा ऐकताना जोश, उत्साह आणि उन्मेष जाणवतो। बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य टिळक म्हणूनही ओळखले जातात। लोकमान्य टिळकांचं हे घर अतिशय चांगल्या स्थितीमध्ये असल्याचं आजही आपल्याला पाहायला मिळतं। टिळकांच्या स्मारकापासून अगदी जवळच हा रतनदुर्ग नावाचा एक किल्ला आहे, रत्नागिरीतून अगदी 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती। तर आपण हा पाहण्यासाठी आलो आहोत। किल्ल्यावरती आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भगवती देवीचं मंदिर पाहायला मिळतं। रत्नागिरीपासून 3 ते 4 किलोमीटरवरती हा किल्ला आहे आणि हा किल्ला ब्राह्मणी काळात बांधला गेला असा इतिहास सांगतो। इसवी सन 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून जिंकून हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केला होता। समुद्राचं एक विहंगम दृश्य आपल्याला या किल्ल्यावरून पाहायला मिळतं। हा
किल्ला समुद्राच्या किनारी आणि उंच ठिकाणी असल्यामुळे या किल्ल्यावरून दिसणारं समुद्राचं दृश्य हे डोळ्याचं पारणं फेडणार आहे. रतनदुर्ग किल्ल्याच्या खाली अगदी बरोबर समुद्राच्या मध्ये एक गुहा होते. असं म्हटलं जाते की हा समुद्री मार्ग किल्ल्यावरती जात होता. अगदी माझ्या पाठीमागे इथं तुम्हाला एक गुफा दिसत असेल. पावसाचं जर पाणी जास्त वाढलं तर ही गुफा पाण्यामध्ये जाते, पण आता सध्या उघडी आहे. जर किल्ल्याला भेट दिलं तर त्याच्या खाली पायथ्याशी आल्यानंतर एक रेलिंग आहे आणि रेलिंगच्या जवळच ही एक गुहा आहे जी पाहायला मिळते. जर आलाच तर पाहायला विसरू नका. हाय गाईज, आज आपला लास्ट दिवस आहे या कोकणमध्ये. किती ब्युटिफुल कोकण आहे. त्या साईडला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही, तुम्ही जर लास्टपर्यंत बघितलं तर. आणि या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. जर तुम्हाला आवडला तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट टाका. आणि तवरचं आम्ही मिळतो तुम्हाला म्हणजे अगली व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत सबस्क्राईब करत आमचे व्हिडिओ पाहत राहा.